ॲडव्हान्स शेती सेवा चॅनलला आपले सहर्ष स्वागत। आज आपण आपल्या वडाळी गावातील प्रगतिशील शेतकरी श्री युवराज रामदास सूर्यवंशी यांच्या शेतावरती आज आलेलो आहोत। आज त्यांच्या शेतावरती प्रत्यक्ष पीक पाहणीसाठी आपण त्यांच्या गोठ्यावरती आलेलो आहोत। नमस्कार दादा। नमस्कार। काय शेतामध्ये काय काय लावलेलं आहे? मक्का आहे, यसपोर आहे। मक्का एस्पोर आहे। साधारणतः क्षेत्र किती आहे तरी आपल्याकडे? 7 बिघा। 7 बिघे क्षेत्र आपल्याकडे आहे। शेतावर आल्यानंतर मला एकदम आनंद वाटला, कारण की शेतीसाठी एक पूरक किंवा एक जोड धंदा म्हणून तुमच्याकडे गाई सुद्धा आहे। त्यातल्या त्यात तुमच्याकडे पालन सुद्धा आहेत, म्हणजे गावामध्ये एकदम आनंद वाटला खरं तर की शेती करत असताना या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असली, म्हणजे आवश्यकताच आहे की जेणेकरून आपल्या शेतीमधून येणाऱ्या उत्पन्नामध्ये या उत्पन्नाची अधिक जर भर पडली तर शेतकऱ्याची त्या ठिकाणी परिस्थिती सुधारत असते। काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे। बरोबर आहे। तरी कपाशी किती बॅगा लावलेल्या आहेत तुम्ही? ते 6 बॅगा आहेत। 6 बॅगा कपाशीच्या लावल्या आहेत। कोणत्या लावल्या आहेत? काही नाव वगैरे सांगता येतील का? नाही सांगता येणार? हे दोन सांगता येते। चला ठीक आहे, म्हणजे पण माहिती आहे ना तुम्हाला? कमीत कमी आपण आपल्या शेतामध्ये कोणत्या कपाशीच्या बॅगा लावल्या आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। हे माहिती असणं गरजेचं काय माहिती का, की जेणेकरून यावर्षी जर आपण ज्या बॅगा लावल्या त्या बॅगांमध्ये जर एखादी बॅग आपल्याला चांगलं उत्पन्न देत नसेल, पुढच्या वर्षी आपण तिचा विचार न करता दुसऱ्या बॅगेची त्या ठिकाणी निवड करायची असते। म्हणून आपल्याला सर्वात पहिले म्हणजे आपल्या शेतामध्ये लावणारं पीक, लावणारं वाण कोणतं आहे हे माहिती असणं गरजेचं आहे। आता प्रत्यक्ष शेतकरी मित्रांनो, आपण दादांकडनं जाणून घेऊया त्यांचं मत काय आहे। थोडक्यात जर तुम्हाला असं विचारलं, शेती व्यवसाय, बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की शेती परवडते, काही जण म्हणतात परवडत नाही, याच्यावर तुम्हाला काय वाटतं? शेती परवडते, त्याच्या घरचे करणं आहे। बरोबर, लहान म्हणजे साथ राहिली बाई वगैरे, बरोबर, ते परवडत। त्याला सकाळ 2-4 ढोरे राहणार, खत पडत, कमाया निघतात। बरोबर बरोबर। म्हणजे तुमचं म्हणणं एकंदरीत असं आहे, घरचे करणारे जर असतील, मनुष्यबळ जर घरचं असेल तर शेती करायला परवडते। आणि तेवढंच खरं आहे की मजुरी अभावी शेती करणं थोडं अवघड झालेलं आहे, कारण की आता प्रत्येकाला असं वाटतंय की मजुरी जास्त जाते, त्याच्यामुळे शेतकरीचा कल असा थोडा मानसिकता खराब होती की मजूरच अवेलेबल होत नाही। बरोबर आहे का नाही? तुमच्या मतानुसार असं आहे की जर घरचे करणारे असतील तर शेती परवडते, परंतु तरी पण एक तुम्हाला विचारू शकतो, जर मजूर मिळत नाही हा जरी प्रॉब्लेम झाला, घरचे जरी आपल्याला मनुष्यबळ जरी नाही, तर मग आपण आपली शेती सोडून द्यायची का करणं? काय वाटतं तुम्हाला याच्यावर? म्हणजे जरी मनुष्यबळ जरी असेल नसेल, जास्ती तरी शेती परवडते, पण मग त्या शेतीसाठी आपल्याला काय करावं लागतं? फक्त शेतीवर आपलं भागणार नाही, तर त्यासाठी जोडधंदा आपण असं काही पाहिजे। त्यानंतर पीक जे आहे, जसं तुम्ही इथं या ठिकाणी सुद्धा तुमच्या शेतीमध्ये आहे, मला खूप छान वाटलं, जेणेकरून नाही काही झालं। शेळ्या पण आहेत, वारंवार एकदम छान आहे, म्हणजे शेळ्या सुद्धा या ठिकाणी आहेत मित्रांनो। बघा मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघा, या ठिकाणी गाई बरोबरच दादांनी या ठिकाणी कोंबड्या सुद्धा पाळलेल्या आहेत आणि शेळ्या सुद्धा या ठिकाणी आहेत। छान, म्हणजे काही ना काही उत्पन्न या अनुषंगाने शेतकरी बांधवांना मिळतं आणि त्या ठिकाणी आपल्या उत्पन्नामध्ये काही ना काही भर पडत असतो। बरोबर ना दादा? अंडे वगैरे पण आहेत का? अरे वा, छान। हे बघा, या ठिकाणी अंडे दिसतंय, हे बघा, हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आता या ठिकाणी अंडे दिसत आहे। दिवसाला तरी किती गावरानी अंडे? दिवसाला तरी 5-10 अंडे येतात का? तरी या ठिकाणी आपल्या त्या मानाने एवढ्या कोंबड्या नाहीये, पण सुरुवात चांगली आहे तुमची। दिवसाला 5-7 अंडे जरी आले तरी आज गावरानी कोंबडीचं अंडं जर म्हटलं 15 रुपयाला एक अंडं असू शकतं ना, म्हणजे नाही काही झालं तो रोजचा 100-150 रुपयाची आवक तुमची अंड्यांपासून येऊ शकते। म्हणजे आपला इतर जो पेट्रोल पाणीचा जो खर्च आहे ते अंड्यांमुळे या ठिकाणी निघू शकतो, वरच्यावर होऊ शकतो। त्यानंतर या ठिकाणी शेळ्या सुद्धा आहेत। शेळ्या आपल्या नाही काही झालं तरी वर्षाला 12 महिन्यामध्ये 12 महिन्यामध्ये 2 वेळेस 2-3 हे मिळतं। बरोबर आहे ना? छान, एकदम आनंद वाटला। तरी शेतकरी बंधूंना सांगावं असं वाटतं की आपलं शेती व्यवसाय करत असताना शेतीबरोबरच आपण कुक्कुटपालन झालं, शेळी पालन झालं आणि त्यातल्या त्यात गाई वगैरे जर आपण पालन केलं,
पशुपालनाचं जर आपण केलं तर आपल्या उत्पन्नामध्ये नक्कीच भर पडत असतो आणि आपली शेतकऱ्याची परिस्थिती जी असते, आर्थिक परिस्थिती ही उंचावत असते. म्हणून शेतकरी बंधूंनी शेती करत असताना जोड व्यवसायाकडे लक्ष देणं हे फार महत्त्वाचं असतं. धन्यवाद.